दिवाळी फराळमध्ये सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. चकली कितीही बनवा संपणारच. आज आपण बिना भाजणीची खमंग खुसखुशीत तेल न पिणारी, तेलात न विरघळणारी आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली पाहतोय. भाजणी न बनवता 2 साहित्यापासून ही चकली बनते आणि खमंग खुसखुशीत लागते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी स्वाती, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण तांदूळ आणि डाळवापासून चकली बनवतोय. तर इथे प्रमाण कसं घ्यायचं, तर मी 3 वाटी तांदूळ घेतले आणि 1 वाटी डाळवं. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, मी रेशनचे तांदूळ घेतलेत आणि हे दोन्ही मी गिरणीहून दळून आणले. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर 3 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळवं मिक्सरला बारीक करून पण घेऊ शकता. किलोच्या प्रमाणात बघायचं झालं तर 1 किलो तांदूळ, पाव किलो डाळवं आणि वाटीने तुम्ही घेऊ शकता. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळवं. तर हे आपलं पीठ आपण आणलेलं आहे. तर आता इथे हे सगळं पीठ एका पातेल्याने मोजलं. ज्या पातेल्याने मी पीठ घेतलेलं आहे त्याच पातेल्याने जेवढं पीठ भरलेलं आहे तेवढं पाणी घेतलं आणि आता ते गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इकडे मसाले तयार करूया. इथे भरपूर सारा लसूण वाटून घेतला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला, चवीनुसार मीठ आणि चकली मसाला नाही वापरला तरीही चालतो. आता माझ्याकडे होता म्हणून मी वापरलेला आहे. आणि जेव्हा आपण हे पीठ दळून आणलं त्यावेळेस त्या तांदूळमध्ये धने आणि जिरे टाकलेले होते. जर तुम्ही तसं नाही टाकलं तर धने आणि जिरेची पूड मिक्स करा. इकडे पाणी उकळलेलं आहे, तर त्या पाण्यामध्ये आपण काढून घेतलेले सगळे मसाले आणि भरपूर सारे तीळ जास्त प्रमाणात वापरायचे म्हणजे आपली चकली छान लागते. तर तीळ मसाले हे पाण्यात टाकले मी आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता जे आपण पीठ केलेलं आहे चकलीसाठी तांदूळ आणि डाळव्याचं, तर ते पीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते थोडंसं हटवून घ्यायचे. म्हणजे आपण ज्याप्रमाणे बेसनाला हटतो त्याप्रमाणे. तर लगेच गॅस बंद करायचा, गॅस चालू ठेवायचा नाही. तर इथे बघा मी गॅस बंद केला आणि हे अशा पद्धतीने हटवून घ्यायचे. थोडंसं पीठ राहिलं तरी काही हरकत नाही, हे नंतर शिजलं जातं. हे पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, फक्त हे गरम पाण्यामध्ये हटवून घ्यायचे. तर गॅस लगेच मी बंद केलेला. तर हे अशा पद्धतीने हे आपल्याला गरम पाण्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचे. हे मिक्स करून झालं की थोडा वेळ 10-15 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचे. म्हणजे त्या पाण्यामध्ये वाफेमध्ये ते पीठ चांगलं मुरलं जातं आणि चकली छान होते. तर 10-15 मिनिटानंतर हे मी झाकण काढून घेतलं आणि आता हे एकदा परत मी चांगलं मिक्स करून घेतलं. तर आता हे गरम असतानाच आपल्याला याचा उंडा मळून घ्यायचा आहे, थंड होऊ द्यायचं नाही. तर इथे एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ गरम असतं त्यामुळे हाताला पोळतं. तर त्यामुळे काय करायचं, हे असा ग्लास किंवा तांब्या तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्या भांड्याने हे पीठ आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्याच्या गुठळ्या बनलेल्या असतात, तर त्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात. म्हणजे ते सगळं एकजीव करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने थोडं करून घ्यायचं आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की हातानं चांगलं मळून घ्यायचं. हे पहा असं. तर आता इथे पाणी वापरण्याची गरज पडली नाही. जर तुम्हाला पाणी वापरण्याची गरज पडली तर थंड पाण्यामध्ये हे पीठ मळायचं नाही, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ मळायचं. पीठ मळून झालेले. तर आता इकडे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल, आपल्याला चकली तळण्यासाठी जेवढं तेल लागेल तेवढं तेल टाकायचं. चकली बनवण्यासाठी शेवगा घेतलेला आहे आणि शेवग्याला मधून तेल पण लावलेलं आहे. तर आता इथे बघा, इथे हे आपण चकलीच्या तयारीला लागलेलो आहोत. तर असं चांगला उंडा मळून घ्यायचा, त्याचं पीठ चांगलं करायचं. आपण चकलीचं पीठ जेवढं मळू ना तेवढी आपली चकली छान होते. त्यामुळे पीठ मळायला कंजूसपणा करायचा नाही. थोडेसे हात दुखतात पण दुखू द्यायचे, पीठ छान मळायचं. आणि आता मस्त अशी आपण चकली पाडून घेऊया. बघा चकलीला कशी मस्त अशी शेव येते, काटेरी शेव येते. बिना भाजणीची चकली आहे, पण ही चकली ज्याप्रमाणे भाजणीची चकली बनते त्याप्रमाणेच बनते. ओळखायलाही येणार नाही की ही बिना भाजणीची चकली आहे किंवा तांदळाची आणि डाळव्याची चकली आहे. चकलीला मस्त असे काटे फुटतायत आणि छान चकली होते. तर आपण सगळ्या चकल्या याच पद्धतीने काढून घेऊया. चकली बनवते वेळेस चकली बनवून झाली आणि शेवटी आपण जेव्हा तोडतो त्यावेळेस थोडंसं चकली त्याला थोडंसं शेवटी चिटकवून घ्यायची, नाहीतर मग आपण तेलात सोडली की त्याची शेव मोकळी होते. त्यामुळे चकली बनवून झाली की शेवटी थोडंसं त्या चकलीला चिटकवून घ्यायचं. तर आपल्या इकडे तेल पण गरम झालेलं आहे आणि आता आपण मस्त अशा चकल्या तळून घेऊया. एका वेळेला जेवढ्या कढईमध्ये बसतील
तेवढ्या तळून घ्यायच्या। तेल चांगलं तापलेलं असायला हवं। अगोदर छोटासा एक गोळा तेलात सोडायचा आणि तो तळला गेला की परत मग चकल्या सोडायच्या। जास्त कडकडीत गरम पण नको, कारण की मग तेलात चकली सोडली तर ती करपते। त्यामुळे चांगलं तेल थोडंसं तापलं की तेलात चकली सोडायची आणि तेलात चकली सोडली की थोड्या वेळाने लगेच ती बघा दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायची। तर चकली तळायला थोडासा वेळच लागतो। इकडे चकली तळली जाते तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या चकल्या बनवून घ्यायच्यात। तर इथे बघा आपण ज्या ज्या वेळेला चकली परत नवीन बनवू त्या वेळेला हे पीठ चांगलं चुरून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे आपली चकली छान होते। चकली चांगलं बनण्याचं एकच कारण, जेवढं आपण पीठ चांगलं बनवू तेवढी चकली छान होते, हे लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने चकली बनवायची। तर आता आपली चकली तळलेली कशी ओळखायची? कढईमध्ये लगेच तेल शांत होतं आणि चकलीवरती तरंगते, म्हणजे आपण टाकल्यानंतर जे बुडबुडे येतात ते सगळे बुडबुडे शांत होतात आणि चकलीचा कलर पण बदलतो। तर लगेच मग चकली तळली असं ओळखायचं आणि काढून घ्यायची। तर बघा इथे ही आपली चकली तळली गेली आहे आणि ही आता आपण काढून घेऊया। तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आणि आपण ज्या पद्धतीने चकली बनवली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या चकल्या बनवायला चालू आहेत। भाजणी बनवता येत नसेल, भाजणीची चकली बनवता येत नसेल किंवा आपल्याला इन्स्टंट चकली बनवायची, तर हा खूप सोपा पर्याय आहे चकली बनवण्यासाठी। आणि ज्याप्रमाणे भाजणीची लागते त्याप्रमाणेच ही खमंग खुसखुशीत होते। नक्की या पद्धतीने एकदा चकली बनवून बघा। आपण ज्याप्रमाणे पहिल्या चकल्या बनवल्या आहेत त्याप्रमाणेच आता ह्या परत बनतोय आणि तळून घेतोय। बघा चकलीला किती छान कलर आलेला आहे आणि चकली पण आपली किती मस्त झालेली आहे। तर नक्की या पद्धतीने चकली बनवा, तुमची चकली छान होणार, खुसखुशीत लागणार आणि सगळे घरचे तुम्हाला वाह करणार, ही माझ्याकडून तुम्हाला गॅरंटी। करा मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।